एकदम सागर गाडगे सर यावेळेचा हा बॉल इथे माझा पंचांचा इशारा 9 बॉल आला म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती अर्जित केल्या जातात. कॉंग्रॅच्युलेशन टीम 51 धावा फक्त अप्रतिम एकदा कंप्लीट आणि आता एका धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 52 धावा आणि विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी विनंती करतो कॅप्टन टॉसला या. शिवसाई फायटर्स आणि शिवसाई स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. शिवसाई फायटर्स आणि शिवसाई स्टार्स टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच यायचं. अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई मित्र मंडळ सालपाडा आयोजित शिवसाई प्रीमियर लीग 2024 अर्थातच ऍक्टिस PL 2024 आपण बघतोय. या स्पर्धेची वाट मात्र संपूर्ण खेळाडू 365 दिवस बघत असतात. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. रस्ती क्रिकेटची स्पर्धा आपण बघतो. अगदी रात्रीचं क्रिकेट प्रेक्षकांना एन्जॉय करण्याची संधी या स्पर्धेच्या अनुषंगाने मिळते. चला प्लीज शिवसाई फायटर्स आणि शिवसाई स्टार्स टीमचे कॅप्टन टॉस साठी शेवटचा कॉल आहे लगेच घ्या. राजू शेख साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅचचा शेख साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र आपण टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा जो ते शिवसाई फायटर्स आणि शिवसाई दोन एकमेकांच्या विरोधात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये विजयासाठी लक्ष्य अर्थात 53 धावांचं पाहूया. या लक्ष्याचा आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाईल. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा क्रिकेट 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 आणि क्रिकेट या क्रिकेटनं संपूर्ण भारताला वेळ लावलं. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म झाला आणि धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दिलेत. मित्रांनो आपल्याला अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक याचा आनंद घेत जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांची लाडकी सानपाडा नगरीतील बॉक्स क्रिकेटची अग्रनामांकित स्पर्धा अर्थातच SSPL मध्ये सहर्ष स्वागत करतो. चला तिथे टॉस जिंकलेला 53 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी मार्क गोलंदाज रुपेश, स्ट्रायकिंगला प्रकाश, नॉनस्ट्रायकिंगला अयान आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा हा बॉल फटका तर अप्रतिम होता. विजय यांची कमालची फिल्डिंग. थोडीशी विजय सर चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल तर इथून कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आता धावांचं APM इथून मात्र ओपन झालं. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश तयार होतात. आत मात्र प्रत्येक जण कामातून मात्र वेळ काढून प्रत्येक जण क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला. या शिवसाई क्रीडा नगरीमध्ये अफलातून आयोजन. यावेळेला फटका अप्रतिम आहे परंतु तिथे मात्र विजय नावाची भिंत चांगली आणि या मोमेंटला एक सिंगल देखील प्राप्त झालेली आहे. यावेळेचा हा बॉल डिफेन्स केला. संधी
इथे मात्र घडतंय काय, अतिघाई संकटाने बॅट्समन बाद झालेला आहे. गणेश दादा कोरडे आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधत आहात. यावेळेचा हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला, एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाले. 9 बॉल वरती ही एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि धावफलकावरती रन जर आपण पाहिलं तर रन्स आपण बघतो 4 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. रुपेश यांचा हा बॉल फटका अप्रतिम होता. तिथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झालेली आहे. मुंबईची लाईफ लाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईफ लाईन आपण बघतो सिंगल डबल आहे. आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन, वेलकम. आजचा या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि 3 दिवस ती या स्पर्धेशी ऑफिशियल्स समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा हा बॉल इथे मात्र सॉफ्ट हँडेडने या बॉलला इथे दिशा दिली आहे. 2 धावा तर भरपूर वेगाने कंप्लीट केल्यात आणि आता या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 7 धावा. ओव्हर नंबर 21 धाव, 6 धावा धावफलकावरती. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 6 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडाच्या मोबदल्यात पाहूया ओव्हर नंबर 2 आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणला जाईल. कशा रीतीने इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल. रणनीती आखली जाते कारण रणजित अर्थातच चेरी यांनी मात्र बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ दाखवला, परंतु आता मात्र कॅप्टन्सी देखील चांगली करतात. कर्णधार पद भूषवत असताना मात्र चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला. चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 53 धावांचं लक्ष्य. सन्माननीय आदरणीय विसाजी लोके साहेब या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम आणि शब्दसिंगांनी करतो त्यांचं हार्दिक स्वागत. या प्लीज विनंती करते आपण व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. त्याबरोबर आमचे भास्कर साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेचा हा बॉल इथे मला चांगल्या पाहायला मिळाली. फिल्डिंग मात्र बॉल आपण बघूया. पुढचा बॉल त्याबरोबर सन्माननीय सूर्यकांत झेंडे साहेब या प्लीज आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. रन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आपण बघतोय 9 धावा. सागरचा हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना चांगली फिल्डिंग, परंतु 1 धाव थांबू शकणार नाहीये. 1 धावेवरती इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा सागर तयार. सागरचा हा बॉल फटका अप्रतिम. रुपेश यांची चतुरता आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. फिटनेसला त्यांनी जपलं. फटका अप्रतिम. बॉल ओळीच्या वेगानं बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतो आहे खणखणीत चौकार. 15 धावा धावफलकावरती चौकाराच्या साह्यानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल 1 बॉल अजूनही बाकी आहे. फक्त अप्रतिम थोडेसे बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता, परंतु इथे मात्र आता बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात
धावा एक गड बदला कितने रन हो गए 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा 18 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार? 18 बॉल मध्ये 38 करायच्या. 18 बॉल्स 38 रन्स टू विन. गोलंदाजी मार्क वरती रणजित उर्फ चिरी आलेत. बॅटिंग करत असताना बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिला खेळाडू या SSPL मध्ये ज्याच्या बॅटमधून 4 बॉल वरती 4 चौकार आले. स्ट्रायकिंगला ओकिया 18 बॉल मध्ये 38 करायच्या. यावेळीचा हा बॉल घडते काय? फनी क्रिकेट यष्टांचा गोल दांडी गोल बॅट्समन बाद. ओंकारने इथे मात्र आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. ज्या प्रकारे विकेट त्यानं फेकली सरळ यष्टांचा भेद घेतला. बॅट्समन बाद झाला. दुसरा धक्का. आता 17 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. प्रेशर थोडस वाढलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. गोलंदाज देखील आता इथून मात्र तयार होईल. दिशा बदलवली आहे. आता पंचांच्या उजव्या बाजूने इथून मात्र गोलंदाजी करण्यासाठी बॉलर रणजित तयार होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. किशोर आपल्याला पाहायला मिळतात. इंडियन नंबर 4 मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. फटका अप्रतिम समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल पूर्ण चौकार. का फटका सजवला देखण्या स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. यावेळेला देखील फटका अप्रतिम चांगला क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र एक चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव देखील आता भरपूर वेगाने कंप्लीट केली जाते. पुढचा बॉल यावेळीचा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. येतो आहे खणखणीत SSPL हा ब्रँडेड चौकार. यावेळेला देखील फटका अप्रतिम होता. पहा पहिल्या अटेम्प्टला विनयच्या हातातून हा बॉल निसटला. त्यानंतर मात्र दुसऱ्या अटेम्प्टला रणजित यांनी या बॉलला कॅरी केलं. चांगली फिल्डिंग. पुढे सरकवण्याचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार चालणार नाहीये आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. बिग विकेट गॉन. या बाद झाल्यानंतर जल्लोष केला जातो. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 29 धावेची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा 12 चेंडू. काय घडणार? कोणता संघ जिंकणार? कोण करणार वार? कोण करणार पलटवार? ही तर मजा पाहण्यासाठी इथे मात्र अनेक क्रीडा रसिकांनी गर्दी केलेली आहे. 12 बॉल मध्ये 29. 12 बॉल 29 रन्स टू विन. व्यासपीठावरती आपण बघतोय विसाजी लोके साहेब, त्याचबरोबर निहाळजी वास्कर साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं सूर्यकांतजी झेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मात्र आम्ही पुण्याच या शिवसाई मित्र मंडळ सांगपाडा आयोजित शिवसाई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत. 12 मध्ये 29 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती AP विजय चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असताना तिथे चांगलं कार्य त्यांचं राहिलं. भारताचं रक्षण करतात. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होत्या. पाहूया या दरम्यानचा हा पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. विजय तयार होतात. धन्यवाद. थँक्यू सो मच. विसाजी लोकेश साहेब, नेहालजी भास्कर साहेब. 12 बॉल 29 आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला. झेंडे साहेब आणि या स्पर्धेला 4 मिळत त्याबद्दल आपला मनस्वी आभार. उद्या देखील आपली एंट्री आपल्याला पाहायला मिळेल, उपस्थिती पाहायला मिळेल या स्पर्धेच्या अनुषंगाने. इथे घडतंय का बॅट्समॅन मार्क झाला, जल्लोष केला जातो, टाळ्या वाजवल्या जातात, शिट्ट्यांचा आवाज आता आमच्या कानी पडला जातोय कारण बॅट्समॅन बाद झाला. 11 बॉल मध्ये आता 29 करायच्या आहेत. 11 बॉल मध्ये 29. या सख्या भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. छोटे मिया बडे मिया सध्या खेळपट्टीवरती आपण बघतोय. स्ट्रायकिंगला विकास आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच बडे मिया आणि नौशागिनला संतोष. छोटे मिया काय घडतंय आता पाहूया. संकटामध्ये आपला संघ अडचणीमध्ये सापडला. त्यातून आपल्या टीमसाठी सक्कट मोक्षक म्हणून विकास यांना धावून यावं लागेल. यावेळेचा हा बॉल फटका प्रतिमा. मैच अभी भी बाकी है, पिक्चर अभी भी बाकी है. काय फटका सजवला विकास यांच्या बॅटमन. अप्रतिम स्ट्रोक आला बरोबरच. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार त्यांच्या बॅटमन आला. खूप चांगला स्ट्रोक त्यांनी सजवला. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 25 करायच्या आहेत. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 25 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉल विजय तयार होतात. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल त्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूला. यावेळेचा हा बॉल आणखी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक रिपीट झाली आहे. स्ट्रायकिंग इनिवरती आता छोटे मिया आपल्याला पाहायला मिळतात. संतोष बघा त्यांच्या बॅटमन आता कशा रीतीने इथून मात्र धावा वसूल केल्या जातील या मॅच मध्ये. 29 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका प्रतिमा 9 मध्ये 24 धावांची गरज असणारा आता इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता या बॉल वरती धावा किती. चला अंपायर ऑनफिल्ड अंपायर जो आमच्यापर्यंत डिसिजन देतील तो आपल्याला स्वीकारावाच लागेल. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. आता 8 बॉल मध्ये 22. 8 चेंडू 22 धावा 22 धावा 8 चेंडू. काय घडणार. चौकारांची आतषबाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. संतोष यांच्याकडे क्षमता. फटका प्रतिमा. क्षेत्र कोणत्या कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. काय फटका सजवला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांचं अंतर कमी करणारा स्ट्रोक चौकार. चला बॉल उपलब्ध आहेत. 4 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 18 करायच्या बाजूने मात्र येणाऱ्या 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. चार चौकार आणि 1 डबलची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये आता या मॅच मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या शिवसाई किंग्स या टीमला पहा
या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवर डबल आणि आता या पाचव्या बॉलवरती चौकार आला. एक बॉल अजूनही बाकी आहे. 7 बॉल मध्ये आता करायचे 18. 7 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. नमस्कार. काल टीचर पळत सुटतो. विवेकजी भालेराव सरांचं इथे मात्र नुकतंच आगमन झालं. आपल्या देखील आम्ही सरचे स्वागत करतो. वेलकम. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 7 चेंडू 18 धावा, 18 धावा 7 चेंडू. कोणता संघ जिंकणार? शिवसाई किंग्स की शिवसाई रॉयल्स? इथे मात्र पहा, बॅट्समनला ओळखलं जातं, चेक केलं जातं. यावेळेला घडतंय काय? नो बॉल वरती चौकार. आता संकटामध्ये संघ सापडला होता. संकटातून बाहेर आणण्याचं काम इथून मात्र बॅट्समन संतोष करतोय. आता समीकरण उरलं. येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. 7 बॉल 13 धावा, 13 धावा 7 चेंडू. काय घडणार आहे? कोणता संघ जिंकणार आहे? सानपडा रॉयल्स की सानपडा किंग्स? यावेळेला घडतंय काय? पंचांचा इशारा आला, अर्थात आता 7 मध्ये 12 करायच्या. 7-12 आता कोणाच्या बाजूने लागणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 मध्ये 12. इथे स्ट्रोक चांगला बॉल पडला गोशांगी क्षेत्रामध्ये, जिथे 2 धावा मिळणार आहेत. आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43 धावा. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. शिवसाई किंग्स विरुद्ध शिवसाई वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्क वरती आदित्य घाडगे आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॉलिंग केली जाईल. यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. 6 ते 10 धावांची गरज आहे. विकास फटका फसलाय. घडतंय काय? तू मी झालं आणि इथे मात्र थांबवलं. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिलाच बॉल टॉट बॉल आला. 5 बॉल मध्ये 10 करायच्या. पैसा वसूल मॅच. अति घाई संकटातली पुढे सरसवण्याचा प्रयत्न झाला. यष्टी रक्षकांना आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. चला प्लीज विनंती असेल, ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन कळवतील तो फायनल डिसिजन आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायला शिका. 4 बॉल मध्ये 10 करायच्या. 4 चेंडू 10 धावांची गरज. 2 चौकार आणि 1 डबलची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? आदित्य घाडगे सध्या बॉलिंग ट्रॅकवर. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अपकमिंग यंगस्टर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकणार आहे? चार बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 2 चौकार 1 डबल. आदित्य घाडगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद दाखल झाला. पाहूया इथला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येतोय चौकार. चला प्लीज जे आपण बघू शकाल जे
खेळाडू व्यतिरिक्त दुसरे खेळाडू आहेत, त्यांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. हा व्होल्टेज ड्रामा इथे घडतंय काय? खूप चांगला झेल पकडला, टिकवतात ज्याच्यात कसं उत्तर देत असताना गोलंदाज बॅटपर बाद झाला. आता मॅचमध्ये ट्विस्ट येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. काय गोलंदाजी! एकदा सामना शिवसाई वॉरियर्स या टीमच्या बाजूने जिंकतो, एकदा सामना शिवसाई किंग्स या टीमच्या बाजूने जिंकला. म्हणजे 50-50 मॅच अजूनही आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी रन्स करायच्या आत या मॅच मध्ये 6. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल ठरणार. या बॉल वरती या मॅचचा निकाल तुम्हाला समजेल. 2 बॉल मध्ये 6 बॉल तयार. आदित्य घाडगे इथे मात्र घडतंय काय? एक धाव कंप्लीट झाली. फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, काही हरकत नाहीये. एक धाव जाऊन दे, परंतु चौक्या जायला नको हे सध्या सांगतोय टीमचा कॅप्टन. चला, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम आहे. फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 5. यस, 1 बॉल मध्ये 5. घडतंय काय? हा सामना जिंकला शिवसाई वॉरियर्स या टीमने. अभिनंदन. गोल प्लेट. बालक शिवसाई किंग संगम. अफलातून गोलंदाजी. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खूप चांगला खेळ रणजितने सुद्धा दाखवला, परंतु शेवटच्या टोकाला ही मॅच येऊन ठेपली होती. 6 बॉल मध्ये 10 करायच्या होत्या. आदित्य घाडगे या मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र आपल्या संघाला या मॅच मध्ये आणला. अफलातून बॉलिंग स्पेल त्याने हाताळला. 6 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या. चला, आदित्यची बॉलिंग आवडली असेल तर जोडण्यात आलं. खूप चांगली गोलंदाजी आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी राजू शेख साहेबांच्या उपस्थितीमध्ये देऊन सन्मानित करतोय. वेलप्लेट आदित्य. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. खूप चांगला खेळ आपण दाखवला. पुढील मॅच साठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चला, नेक्स्ट मॅच ज्या प्रकारे स्टार्ट होईल, जिथे टॉस जिंकलेला शिवसाई फायटर्स या टीमला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला. ज्या प्रकारे मॅच स्टार्ट होईल, चला मॅच ज्या प्रकारे स्टार्ट होईल आम्ही करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया किरणजी मस्कर सरांना. धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही मॅच ऐकताय, अनुभवताय, खेळताय, जगताय. अर्थातच शिवसाई मित्रमंडळ सानपाडा आयोजित शिवसाई प्रीमियर लीग 2024 नुकताच आवाज तुम्ही ऐकलात. अर्थातच सानपाडा टेनिस क्रिकेट मधील सानपाडा